धाराशिवच्या लोकमंगल बँकेतील चोरीचा 2 महिन्यांनी छडा लागलाय। बँकेतनं 34,60,000ची रोकड आणि 2 किलोपेक्षा अधिक सोन्याची चोरी झाली। धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेनं नागपूरमधून चोराच्या मुसक्या आवळल्या। बँकेतील शिपाई दत्ता कांबळेनं चोरी केल्याचं उघड झालंय आणि अटकेनंतर त्याच्याकडून 11 लाखांची रोकड आणि 2 किलो सोनं जप्त करण्यात आलंय। बँकेची डुप्लिकेट चावी मिळवत चोरी केल्याची कबुली आरोपीनं दिली आहे। 2 महिन्यांपूर्वी लोकमंगल मल्टीस्टेट बँकेच्या तुळजापूर शाखेमध्ये चोरी झाली होती। आमची जी टीम आहे त्यांनी खूप मेहनत घेऊन अथक प्रयत्न करून 2 महिन्यामध्ये त्याला अटक केला, ताब्यात घेतला आणि त्याच्याकडून तपासादरम्यान आम्ही 2 किलो 150 ग्राम सोना आणि 11 लाख रुपये कॅश असा आम्ही जप्त केलेला आहे। त्या तपासादरम्यान आम्हाला अशी माहिती मिळाली की तो फरवरी 2025 पासून या गुन्हा करण्याची तो प्लॅनिंग मध्ये होता की कुठली चांगली संधी त्यांना भेटणार आणि त्याप्रमाणे तो चोरी करणार।